सो मागे तुम्हाला दिसत असेलच संदीप खरे हे आजचे आपले ऑथर आहेत 21 डेज 21 ऑथर्समध्ये. तर वेलकम बॅक गाईज. मी कधी काही कविता लिहायचो, अजूनही वाटतं की कवितेला थोडासा वेळ अजून द्यायला पाहिजे मी. मधल्या काळामध्ये ते पूर्णच बंद झालेलं आहे. पण ज्यांच्या कविता वाचून, ज्यांच्या कविता ऐकून आपण म्हणतो की अशा आपल्याला कविता कराव्या, आपण अशा कविता करू शकतो का, असं जे वाटत राहणं आहे, त्याच्यामध्ये खूप मोठं नाव आहे संदीप खरेचं. कदाचित आमची एक पूर्ण मोठी पिढी असेल जी संदीप खरे आणि सलीलचा तो आयुष्यावर बोलू काही हा कार्यक्रम बघत मोठी झाली, किंवा संदीपच्या काही कविता ऐकत ऐकत मोठी झाली. त्याच्याही आधी ते एक माझ्या मते त्यांची एक कॅसेट आली होती, ज्याच्यामध्ये सरीवर सर पासून ते अनेक अशा फेमस जे आजकाल रीलमध्ये पण फेमस झालं, मध्ये मन तळ्यात मन मळ्यात जाईच्या कळ्यात, हे जे रीलमध्ये बॅकग्राऊंडला वाजतं म्युझिक, ते संदीप खरेने लिहिलेलं आहे. तर असे अनेक अनेक म्हणजे गोष्टी संदीपनी भरभरून साहित्याला दिलेल्या आहेत. आणि ओव्हरऑल क्रिएशन जसं ज्याला आपण म्हणू शकतो ते ऑसम आहे. त्याच्या पुस्तकाचं नावच खूप मला आवडतं, दॅट इज मौनाची भाषांतरे. म्हणजे मी ते वाचूनच असं हे झालं होतं की अरे काय थॉट आहे हा, की मौनाची भाषांतरे कशी होतील बरं. त्यानंतर त्याचं नेणिवेची अक्षरे असं एक पुस्तक आहे. नेणीव हा शब्दही मला खूप खूप आवडतो नेहमी. तर मला दरवेळेस असं वाटलं की संदीप जे पण लिहितो ते माझं आहे, किंवा माझ्या पिढीला रिप्रेझेंट करणारा लिहितो. त्यामुळे तो खूप जवळचा पोएट वाटतो. आणि त्यामुळं त्याच्या बऱ्याचशा पुस्तकं वाचणं झालं. इव्हन त्याचं जे नंतरचं पुस्तक मी वाचलं, त्याचंही नाव खूप सोपं होतं की तुझ्यावरच्या कविता. तर असं मला वाटतं की एकदम ज्याला आपण म्हणतो वाटत राहतं की अरे हे आपल्याला जमेल जमेल. खरं तर असं लिहिणं पण अवघड आहे. म्हणजे आपल्याला जमेल असं वाटत राहतं, पण तुम्ही जेव्हा ते ट्राय करायला जाल, लिहायला जाल, तर तेवढ्या क्वालिटीचं होत नाही. कारण संदीप बऱ्याच वेळेला आपल्याला वाटतं की मुक्त लिहितो, पण खरं तर तो बऱ्याचशा वृत्त मीटर या गोष्टीमध्ये लिहितो. गझला असतात त्या गोष्टी, आणि हे नंतर कळतं. म्हणजे सुरुवातीला पकड घेते, त्याचे शब्द पकड घेतात खरं तर. म्हणजे माझ्याबरोबर असं झालेलं आहे. आणि मग नंतर लक्षात येतं की अरे हे बरंच मीटरमध्ये आहे, तालात आहे, लयीत आहे. तो मला तो इंट्रोड्यूस झाला होता ॲज अ मुक्तछंद पोएट म्हणून. पण ओव्हरऑल हळूहळू जसं मला वृत्त वगैरे कळत गेले, तसं कळत गेलं की तो प्रचंड मीटरमध्ये लिहितो. आणि त्यामुळंच आपण जसं म्हणतो की सुरुवातीला आपल्याला वाटतं शब्दांमुळं की अरे आपण असं लिहू शकतो, पण जेव्हा मीटर वगैरे कळतं आपल्याला, तेव्हा कळतं की अरे नाही, हे लिहिणं आपल्याकडनं पॉसिबल होणार नाही. त्यामुळे अशा दोन्ही ह्याच्यामध्ये मी म्हणेन की एका चांगल्या कवीला जर आपल्याला जज करायचं असेल, तर असं वाटायला पाहिजे की अरे हा आपलंच तर लिहितोय, किंवा आपल्यासारखंच तर लिहितोय. आणि असंही वाटायला पाहिजे की अरे असं लिखाण आपल्याकडनं होणार नाही. हे मला वाटतं दोन्ही संदीपमध्ये दिसतं. अँड दॅट्स वाय इट इज ऑसम. मी रेकमेंड करेन सगळ्याच तरुण लोकांना, ज्यांना कवितांच्या बाबतीत थोडं बहुत पण प्रेम आहे, त्यांनी नक्की संदीप खरेची ही सगळी पुस्तकं वाचावीत. थैंक यू. सारे ही ऑथर्स के जो मुझे मैंने पढ़े हैं बुक मैंने बता दिए कुछ, बट उनके और सारे बहुत सारे बुक्स हैं, तो ये पूरी लिस्ट आपको स्क्रीन पे मिल जाएगी. यू कैन गो एंड रीड देम.